नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। डबक्यात बुडून एकाच वेळी 3 कोवड्या बालकांचा मृत्यू। अक्कलकुव्याच्या दुर्गम भागातील घटना। नदी काठावरील डबक्यात आंघोळीसाठी उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे 5 ते 6 वयोगटातील 3 कोवड्या बालकांचा बुडून मृत्यू झालाय। हृदय हेलावून टाकणारी ही दुर्घटना अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदाकाठच्या अतिदुर्गम भागातील गमनकेलीपाडा येथे आज दिनांक 9 जून रोजी घडली। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून संबंधित कुटुंबांवर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळलाय। सुनील खेता वसावे वय 6 वर्ष, नितेश आमरे वसावे वय 7 वर्ष आणि शुभम कैलास वसावे वय 6 वर्ष अशी मृत बालकांची नावे आहेत। ही दुर्घटना दिनांक 9 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घडली। दरम्यान धावून आलेल्या ग्रामस्थांकडून घटनेची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्यात आली। मात्र घटना घडून बराच कालावधी उलटूनही संबंधित कुटुंबांना कोणत्याही प्रकारची शासकीय मदत अथवा दिलासा मिळाला नाही, अशी तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली। प्राप्त माहितीनुसार मुलगी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा बालकांचे शव हलविण्यात आले। या अत्यंत गंभीर आणि वेदनादायी घटनेची कोणत्याही स्थानिक अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आली नसल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली। या घटनेबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून मृत बालकाच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत, विशेष सहाय्य व शासनाच्या सर्व उपलब्ध योजनांचा लाभ देण्याची जोरदार मागणी केली आहे। यासाठी तहसीलदार, महसूल प्रशासन, आदिवासी विकास विभाग संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांना घटना कळताच त्यांनी मुंबई येथून दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून योग्य ते सहकार्य देण्याच्या सूचना केल्या। घटनेबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग वसावे म्हणाले की मृत्युमुखी पडलेली 3ही बालके अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातली आहेत। दुर्गम भाग, मूलभूत सुविधांचा अभाव आणि आपत्कालीन यंत्रणांच्या मर्यादा यामुळे या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। अशा दुःखद प्रसंगी शासन आणि प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत तात्काळ मदत जाहीर करणे ही त्यांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे। जिल्हा प्रशासन, आदिवासी विकास विभाग आणि राज्य शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन मृत बालकांच्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी किरसिंग वसावे यांनी केली आहे। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।